परदेशातून आलेले तुमचे ब्रिटिश राजवट आणि तुमचा धर्म या दोहोंचा मी आणि माझा संपूर्ण मुंडा समाज आजपासून धिक्कार करीत आहे. अरे माझा आदिवासी बांधव या रानावनातून या दर्याखोऱ्यातून उघड्या नागडा भटकत असताना मी तुम्हा इंग्रजांच्या साहेबी थाटात आणि सुटा बुडत राहणं शक्यच नाही. म्हणून हा बिरसा आजपासून अशी प्रतिज्ञा करीत आहे की जोवर माझा मुंडा समाज मी स्वतंत्र करून त्याला न्याय मिळवून देत नाही तोवर हा बिरसा अंगावर शर्ट सुद्धा घालणार नाही. तो आदिवासी बांधवांसारखा अर्थात नक्कीच राहील. मी जिंकलो. आता माझ्या समाजाचे स्वप्न पूर्ण होणार. त्यांना त्यांचे न्याय व हक्क मिळणार. अरे मी मिळवून देणार त्यांना त्यांचे हक्क. काय काय वेळासारखा बोलतोस बिरसा? वेळा बल्लू वेळा दादा मी तुला अजूनही वेळा वाटतो? नाही नाही बिरसा तू मला वेळा वाटत नाही. ते स्वप्न होतं खडखड वाहणाऱ्या सांगा नदीचं. ते स्वप्न होतं या डुंबारी पहाडाचं. ते स्वप्न होतं यांना जगवणाऱ्या माझ्या सिंहभोगाचं. काय म्हणालात बिरसा? सिंहभोगाचं? होय सीमादा. स्वप्नात माझा सिंहभोग आला या निसर्गाच्या रूपाने आणि त्याच्या हातात एक अद्भुत अशी चमकणारी वस्तू होती. सीमा दादा ही बघ ती अद्भुत वस्तू. ही क्रांतीची मशाल. आता ही मशाल नसून या जन आक्रोशाचं आंदोलन आहे. ही शक्ती माझी एकट्याची नसून या समाजातील प्रत्येक माणसांची आहे. जय सिंहभोगा. जय जय सिंहभोगा. जमीनदार जगमोहन सिंग. होय मी जगमोहन सिंग. बिरसा आम्ही तुला पकडायला आलो होतो पण सुदैवाने तू वाचलास. नाही तर आज तुझा सोक्ष मोक्ष झाला असता. अरे माझे दुर्दैव येथे ब्रिटिश अधिकारी समोर निघून गेले आणि मी नेमका तुमच्या झड्यात सापडलो. जमीनदार अरे का आमच्या मागे लागलास तू? तू आदिवासीचा दुश्मन आहेस हे माहीत असूनही आम्ही कधी तुला त्रास दिला नाही. नाहीतर त्या दिवशी तुझ्या वाड्यावरच तुझा जीव घेतला असता त्या गोऱ्या लोकांसह. हे बिरसा बंद कर तुझी गुंडेगिरी नाहीतर नाहक बळी पडशील ब्रिटिशांच्या गोळीला. अरे महाराणी तुला सहजादी सोडायची नाही. जाऊ दे त्याला. आता याच्यामध्ये तशी हिंमत नाही आणि आलाच तर उभा कापून काढू याला आणि टाकू त्याचे तुकडे त्या ब्रिटिशांसमोर. पहिला गद्दार बिकू मारला म्हणून. चला